श्री स्वामी समर्थ आणि सक्सेस कोचिंग क्लासेस तांबेमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स इयत्ता 12वीचे नवीन सिलेबसनुसार पहिले प्रकरण आहे रोटेशनल डायनॅमिक्स याविषयी माहिती पाहणार आहे. तर पाहूया. प्रथमतः डायनॅमिक्सचा अर्थ समजण्यासाठी पहिल्यांदा फिजिक्सचे वेगवेगळे ब्रँच आहेत ते समजून घेऊया. तर फिजिक्सचे कोणकोणते पार्ट आहेत? पहिला इलेक्ट्रिकल आहे, थर्मल आहे, तसेच मेकॅनिक्स आहे. तर येथे मित्रांनो आपण मेकॅनिक्स विषयी बोलणार आहे. मेकॅनिक्सचा अर्थ काय? स्टडी ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट अँड फोर्सेस ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. स्टडी ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय? मेकॅनिक्स म्हणजे मोशन का स्टडी और ऑब्जेक्टवरती लागलेला फोर्सेसचा स्टडी, त्यालाच मेकॅनिक्स म्हणतात. पहा, जे काही तुमचं मोशन आहे त्या मोशनचा जो स्टडी आहे त्या स्टडीला ऑब्जेक्टवरती लागलेला जो फोर्स आहे त्याला काय म्हटलं जातं? मेकॅनिक्स म्हटलं जातं. तर मेकॅनिक्सचे किती ब्रँच आहेत? 2 ब्रँच आहेत. पहिला आहे स्टॅटिक्स आणि दुसरा आहे कायनेटिक्स. तर स्टॅटिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ ऑब्जेक्ट ॲट रेस्ट. अगर कोणता ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे उस पे लगने वाला फोर्सेस का स्टडी कर रहे हो तो वो स्टॅटिक्स की अंडर उसकी पढ़ाई आ जाएगी. ठीक आहे, मी मध्येच हिंदीमध्ये बोललो. ठीक आहे, तर पाहूयात परत. स्टॅटिक्स, अगर कोणता ऑब्जेक्ट रेस्टमध्ये म्हणजे जो काही ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असणार आहे त्याच्यावरती जो काही फोर्स लागते त्या फोर्सचा जो स्टडी करत आहे ती जी स्टडी आहे ती कोणत्या अंडरखाली येते? तुमच्या स्टॅटिक्सच्या अंडरखाली त्याची पढाई केली जाते. तर आपण एक एक्झाम्पल पाहूयात. सपोज आपल्याकडे 10,000 लिटरचा एक वॉटर टँक आहे आणि त्याच्यासाठी काही सपोर्ट लावण्यासाठी फॅब्रिकेशन करायचे आहे. जे फॅब्रिकेशन करणार आहोत त्याच्यावर किती वेट ॲक्ट होत आहे याचा ते पाहायचं. वेट म्हणजे काय? फोर्स म्हणजे W=F. हा जो फॅब्रिकेशनचा कॉलम आपण तयार केला आहे याच्यावर किती फोर्स ॲक्ट होत आहे, हे जे कॉलम आहेत ते रेस्टमध्ये आहे. ही सर्व स्टडी स्टॅटिक्समध्ये आहे. जसे आपण बिल्डिंग वगैरे डिझाईन करतो ही स्टॅटिक्सची स्टडी आहे, ते तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे. सेकंड आहे कायनेटिक्स. तर कायनेटिक्स काय होईल? कायनेटिक्स म्हणजे स्टडी ऑफ ऑब्जेक्ट इन मोशन. जर कोणताही ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे आणि आपण त्याची स्टडी करत आहोत तर ते कायनेटिक्सच्या अंडर येईल. जसे एक्झाम्पल, आपल्याकडे एक कार आहे, ती मूव्ह करत आहे इथून इथेपर्यंत, तर ही स्टडी झाली आपली कायनेटिक्स. परत एकदा पहा, समजून घ्या. स्टडी ऑफ ऑब्जेक्ट इन मोशन, जर कोणताही ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे आणि आपण त्याची स्टडी करत आहोत तर ते कायनेटिक्सच्या अंडर येईल. जसे एक्झाम्पल आहे, आपल्याकडे एक कार आहे, ती कार एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत काय होते? मूव्ह होते. म्हणजेच याची आपण जी स्टडी झाली ते कशामध्ये येते? कायनेटिक्समध्ये येते. ते तुम्हाला येथे आकृतीमध्ये दिसत आहे. कायनेटिक्सचे सुद्धा 2 पार्ट आहेत. कोणते 2 पार्ट आहेत? फर्स्ट आहे कायनेमॅटिक्स आणि सेकंड आहे डायनॅमिक्स. तर कायनेटिक्स म्हणजे काय? ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर आपण कायनेटिक्स म्हणतो. तर कायनेमॅटिक अँड डायनॅमिक्स या दोन्हींमध्ये ऑब्जेक्ट हा मोशन आहे, फक्त एकच फरक आहे येथे, तो फरक समजून घेऊयात. कायनेमॅटिक्स. प्रथमतः कायनेमॅटिक्सची आपण डेफिनेशन पाहूयात. स्टडी ऑफ ऑब्जेक्ट इन मोशन विदाउट कन्सिडरिंग फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. स्टडी ऑफ ऑब्जेक्ट इन मोशन विदाउट कन्सिडरिंग फोर्स विदाउट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. ज्या फोर्सच्यामुळे मोशन होत आहे, पहा, ज्या फोर्सच्यामुळे मोशन होत आहे त्या फोर्सला आपण कायनेमॅटिक्समध्ये कन्सिडर नाही करत, तर हे झाले कायनेमॅटिक्स. फॉर एक्झाम्पल पाहूयात. न्यूटनने जे इक्वेशन आहे, म्हणजेच पहा, न्यूटनचे जे इक्वेशन आहे मोशनचे त्याला किंवा त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? तर कायनेमॅटिक इक्वेशन म्हणतो. प्रथमतः आपण इक्वेशन पाहणार आहोत. ते इक्वेशन कोणकोणते आहेत त्याचे? P=u + at. दुसरा आहे S=ut + 1/2 at². आणि तिसरा आहे v²u² + 2as. याच्यामध्ये फोर्सला आपण कन्सिडर केलेले नाहीत म्हणून हे कायनेमॅटिक इक्वेशन आहेत. आता दुसरा पाहूयात, डायनॅमिक्स. यामध्ये आपल्याला फोर्स कन्सिडर करायचा आहे, तर याची डेफिनेशन काय होईल? विदाऊटच्या जागेवर तुम्हाला फक्त विथ ठेवायची आहे.
स्टडी ऑफ ऑब्जेक्ट इन मोशन विथ कन्सिडरिंग फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. ज्या फोर्समुळे मोशन होत आहे ते. एक्झाम्पल सेंट्रिफ्युगल फोर्स अँड सेंट्रिपेटल फोर्स. तर पहा या प्रकरणामधील आपण प्रथमतः इंट्रोडक्शन पाहूयात सर्क्युलर मोशन. पहिल्यांदा आपण सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन यामध्ये फरक काय आहे हे पाहणार आहोत. तर प्रथमतः पाहूयात सर्क्युलर मोशन. सर्क्युलरेशन मोशन म्हणजे काय, म्हणजे कोणताही एक ऑब्जेक्ट आहे आणि तो सर्कल के अलॉंग रिव्हॉल्व होत आहे. म्हणजे पहा कोणताही एक ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट काय होते सर्कलच्या अलॉंग रिव्हॉल्व होत आहे अबाउट एनी अदर पॉईंट विच इज आउटसाइड द ऑब्जेक्ट. पहा आकृतीमध्ये हा एक सन आहे आणि ही एक पृथ्वी आहे. तर अर्थ काय करते आहे, सूर्याभोवती फिरत आहे. तर याची डेफिनेशन कशी लिहिणार आपण. इट इज मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अबाउट एनी पॉईंट आउटसाइड दॅट ऑब्जेक्ट ऑर अबाउट एनी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे कोणताही एक ऑब्जेक्ट आहे तो सर्कल के अलॉंग रिव्हॉल्व करत आहे आणि अबाउट एनी पॉईंट अदर विच इज आउटसाइड द ऑब्जेक्ट. आकृतीमध्ये जो सन आहे ती जी पृथ्वी आहे ती काय करते, अर्थ काय करते आहे, सूर्याभोवती फिरत आहे. त्यालाच काय म्हणायचं सर्क्युलर मोशन. दुसरा पॉईंट आहे रोटेशनल मोशन. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय पाहिलं. आता रोटेशनल मोशन कशाला म्हणायचं. प्रथमतः आपण त्याची डेफिनेशन पाहूयात. इट इज मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट इटसेल्फ. सपोज हे अर्थ आहे आणि हे अर्थ रोटेट करत आहे अबाउट दिस ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू इटसेल्फ. तर वेस्ट टू ईस्ट रोटेट करत आहे. हा जो अर्थ आहे ही अबाउट ॲक्सिसला रोटेट होत आहे. हे त्या आकृतीमध्ये तुम्हाला हे दिसत आहे. यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन पाहणार आहोत. 2 पॉईंट्स टू रिमेंबर अबाउट सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये जे 2 पॉईंट आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत, ते माहीतच पाहिजे. फर्स्ट आहे इट इज ॲस्केलरेटेड मोशन. म्हणजे याच्यामध्ये ॲस्केलरेशन असणार म्हणजे असणारच आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. इथे तुम्हाला आकृती दिसत आहे, त्या आकृतीमध्ये सर्व दिलेलं आहे. प्रथमतः आपण काय करूयात हे समजून घेऊयात. सपोज एक ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर मोशन करत आहे. तो सपोज ए ऑब्जेक्ट येथे गेला तर काय केले त्याने, जागा बदलली म्हणजेच डिस्प्लेसमेंट केली, डिस्टन्स ट्रॅव्हल केला. फी इज इक्वल टू एस अपॉन टी. त्यालाच काय म्हटलं जातं टँजेन्शियल लिनियर. फी म्हणजे वेलोसिटी, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि टी म्हणजे टाईम. म्हणजे वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट ऑफ टाईम ऑफ चेंज. याचा वेलोसिटीला सर्क्युलर मोशनसाठी टँजेन्शियल वेलोसिटी म्हणतात, या फिर त्याला लिनियर वेलोसिटीसुद्धा म्हणतात. प्रत्येक पॉईंटला वेलोसिटीची डायरेक्शन नेहमी चेंज होते. दुसरा पाहूयात. इट इज पिरियडिक मोशन. एक ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर मोशन करत आहे आणि तो रिपीट करत आहे आफ्टर सम इंटरवल टाईम. तो पार्ट रिपीट करतो म्हणजेच आफ्टर डिफायनाइट टाईम ऑब्जेक्ट रिपीट्स मोशन अलॉंग सेम पाथ. ठीक आहे. तर आपण आता पाहणार आहोत कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कायनेटिक्समध्ये आपण फोर्सचा स्टडी नाही करत, येथे फक्त ॲस्केलरेशन, टाईम, डिस्प्लेसमेंट हे पाहतो. याच्या अगोदर आपण 11वीमध्ये कायनेमॅटिक्स ऑफ लिनियर मोशन पाहिले आहे, ते प्रथम पाहणार आहोत. लिनियर मोशन काय आहे. एक स्ट्रेट लाईन मोशन आहे. सपोज एक कार आहे, ही वेलोसिटी ट्रॅव्हल करते आहे आणि इथे काय केले आहे, याने डिस्प्लेसमेंट केले आहे यस. सपोज त्याला टाईम लागला टी. तर आपण वेलोसिटी कसे काढणार. वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. डेल्टा म्हणजे काय, तर चेंज इन. जर येथे डेल्टा एस लिहिले आहे तर तो जागा चेंज करतोय. इथे पहा आकृती दिलेली आहे आणि ते आता त्यांचे फॉर्म्युले पाहूयात. ही कोणत्याही वेलोसिटी मिळाली आपल्याला तर आपल्याला ॲव्हरेज वेलोसिटी मिळाली, जी की खूप इम्पॉर्टंट आहे. तर याची युनिट काय असणार. डिस्प्लेसमेंटची युनिट मीटर आणि टाईमची युनिट सेकंद. तर याचा युनिट मीटर पर सेकंद होईल. जसे ॲव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला बघितला तसेच ॲस्केलरेशनचा काय असेल फॉर्म्युला. अजून एक वेलोसिटी असते इन्स्टंटेनियस वेलोसिटी. इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे काय, वेलोसिटी काढायची आहे 3 सेकंदवर. इथे जी कार आहे ही 3 सेकंदानंतर जिथे असेल
त्या मुवमेंटची त्या इन्स्टंटची व्हेलॉसिटी आहे, त्यास आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणतो. याचा एक फॉर्म्युला सायंटिस्टने बनवला. यानंतर सर्क्युलर मोशनसाठी अँग्युलर वर्ड यूज करणार आहे. तर पाहूयात. अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा जो एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत गेला, इथे जी रेडियस आहे याला पोझिशन वेक्टर म्हटले जाते. हे पोझिशन वेक्टर याने काय केले तर अँगल स्पीड केला. तर या अँगलला आपण थिटाने दर्शवूया. थिटा हाच आपला अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने दाखवतात. तर येथे सर्क्युलर मोशनसाठी अँग्युलर ॲक्सेलरेशन होईल, जो त्या सर्कलला काय करेल, रोटेट करेल. ठीक आहे. तर इथे पहा, तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. फी म्हणजे काय तर टँजेन्शियल व्हेलॉसिटी, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन अँड डब्ल्यू म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा अल्फा म्हणतात. ठीक आहे. याच्या काही डायग्राम खाली दिलेले आहे. जे थिटा, ओमेगा आणि अल्फा आहे त्यांच्या डोक्यावरती जी एक बाण दाखवलेला असतो ते तुमचे सर्व काय असतात, वेक्टर क्वांटिटी आहे. ते काय आहे, तुमच्या वेक्टर क्वांटिटी आहे. याच्यामध्ये पहा आणखीन एक पॉईंट आहे, रिलेशन बिटवीन फी अँड डब्ल्यू म्हणजे व्हेलॉसिटी अँड ओमेगा म्हणजे टँजेन्शियल व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. तर टँजेन्शियल व्हेलॉसिटी बरोबर अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू रेडियस, म्हणजेच हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तुमचा स्केलर फॉर्ममध्ये आहे. यानंतर पहा, जर ते तुम्हाला वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय असेल, त्यांच्या डोक्यावरती काय असणार आहे, एक बाण असणार आहे. म्हणजेच टँजेन्शियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू रेडियस. डब्ल्यू मीन्स ओमेगा अँड जे मध्ये गुणाकाराचे चिन्ह दिसते, मल्टिप्लाय चिन्ह दिसते, ते आहे तुमचं क्रॉस प्रॉडक्ट अँड व्हेक्टर प्रॉडक्ट. क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे काय आणि व्हेक्टर प्रॉडक्ट म्हणजे काय याच्याविषयी आपण नंतर माहिती पाहूयात, कारण की आत्ता सध्या तरी त्याची गरज नाही. आज आपण इयत्ता 12वी विषय फिजिक्समधील पहिले प्रकरण पाहिले आहे, पार्ट फर्स्ट. सेकंड पार्ट आपल्याला लवकर मिळेल. धन्यवाद.